चला तर आज बनवूया शेंगदाण्याची अगदी सोपी अशी चिक्की। आधी शेंगदाणे मंद आचेवर चांगले खमंग भाजून घेतले। 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊन त्याची सालं काढून त्याला स्वच्छ करून घेतलं। पाऊण वाटी गूळ बारीक चिरून घेतला। सोललेले शेंगदाणे थोडेसे क्रश करून घेतले। गॅसवर कढईमध्ये चिरलेला गूळ टाकून सतत हलवत हलवत त्याचा छान पक्का पाक करून घेतला। पाक होत आला की त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं। तुपामुळे चिक्कीला चांगली चकाकी येते आणि चिक्की खुसखुशीत पण होते। झालेला पाक पाण्यामध्ये टाकून पाहिला असता त्याचा पटकन तुकडा पडला पाहिजे। पाक तयार झाल्यावर त्यामध्ये क्रश केलेले शेंगदाण्याचे तुकडे टाकले। पाकामध्ये शेंगदाण्याचा क्रश चांगला घोळवून घ्यायचा। चांगला गोळा झाला पाहिजे। आता गॅस बंद करायचा आणि पाकातलं हे मिश्रण तूप लावलेल्या पाटावर ओतायचं। गरम असतानाच ह्याला व्यवस्थित शेप देऊन तूप लावलेल्या लाटण्याने पसरून घ्यायचं, लाटून घ्यायचं। चांगलं गरम असताना चिक्की कापून ठेवायची आणि थंड झाल्यावर मग त्याचे तुकडे करायचे। वरून थोडीशी वेलदोड्याची पावडर भुरभुरायची। चिक्की आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब